नमस्कार मित्रो, रामकृष्ण. आपण सध्या आहोत ते नितीन महाराज मोरे, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष यांच्या घरी, आणि यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की पालखी सोहळा कसा होतो, पालखी कुठून निघते, कुठे जाते, तिचा मार्गक्रमण कसा असतो, किती किलोमीटरचा एकूण पालखीचा मार्ग असतो, आणि पालखीसाठी जी बैलजोडी मुख्यतः निवडली जाते त्याचे निकष काय असतात, याबद्दल आपण बोलूयात नितीन महाराजांशी. महाराज सांगा. रामकृष्ण हरी. चला पंढरीशी जाऊ, रखमादेवी वरा पाहू, डोळा निमतील कान मना तेथे समाधान, संत महंता होतील भेटी, आनंदी नाचा वाढव. जगद्गुरु तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाला पंढरपूरची वारी हिचं महत्त्व सांगितलं. पण त्याही पूर्वी जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर 8 पिढ्या विश्वंभर बाबा आहे, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संत आहे. बरोबर. आणि त्यांना त्यांच्या आईने सांगितलेलं आहे की तुझे वडिले निर्धारे चालवली पंढरीची वारी, तयाची अंतर न करी सर्वता, तरीच संसारा सुखळपणा. महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा जो धर्म आहे तो वारीचा धर्म आहे, आणि ही परंपरा फार प्राचीन आहे. पंढरपूरची वारी भगवान शंकरांनी केली असं सांगितलं जातं, तर इतकी मोठी ती वारी आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये प्रत्येक गावामधनं साधू संत पंढरपूरला जायचे, त्यांच्या संग वारकरी भक्त असायचे. जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनानंतर ही धोरात त्यांचे बंधू कान्होबाराय यांच्या खांद्यावरती आले, आणि कान्होबाराय ही पंढरपूरला जायला सुरुवात झाली. पंढरपूरला जात असताना, वाटचाल करत असताना गावोगावी ज्या ठिकाणी मुक्काम असायचा त्या ठिकाणी वारीची परंपरा आणि पंढरपूरचं महात्म्य ह्याच्यावरती प्रबोधन व्हायचं, आणि मग त्या ठिकाणी कथा कीर्तन प्रवचन वगैरे व्हायचे. आणि कान्होबांनी एका ठिकाणी मुक्कामी कीर्तन करत असताना रामायणातला विषय सांगितला की प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर त्यांनी आपल्या पादुका भरताकडे दिल्या, आणि भरताने त्याच पादुका सिंहासनावरती ठेवून 14 वर्षे प्रभू रामचंद्र आपल्याबरोबर आहेत ह्या भावनेतनंच अयोध्येचा राज्यकारभार केला. आणि तीच गोष्ट तुकोबारायांचे जे पुत्र होते नारायण महाराज, की ज्यांना तपोनिधी नारायण महाराज म्हटलं जातं, ते निस्तेज भक्त नव्हते, तर ते शूरवीर लढाई होते आणि क्षत्रिय होते. आणि त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस वारकऱ्यांवरती मुघल सत्तेचे हल्ले वगैरे व्हायचे त्यावेळेस ते परतून लावायचं सामर्थ्य नारायण महाराजांमध्ये होते. वारकरी संप्रदायात त्यांच्याबद्दल बोललं जातं की सकाळ वैष्णव वाटे जीव की प्राण तो हा नारायण देवकर. आणि मग त्यांनी ठरवलं की ज्याप्रमाणे भरताने प्रभू रामचंद्राच्या पादुका घेतल्या त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका घेऊन आपण पंढरपूरला जायला पाहिजे. आणि मग पंढरपूरला जाण्याचं ठरल्याच्या नंतर पादुका घेऊन तर देहूपासून जवळ आळंदी आहे. मग तुकोबारायांच्याच पादुका का, तर माऊलींच्याही पादुका आपण बसलो. आणि मग तुकोबारायांच्या पादुका घेऊन सप्तमीला आळंदीला जायचे. आळंदीमध्ये मंदिरात मुक्काम करून अष्टमीला त्या माऊलींच्या पादुका घेऊन दोन्ही पादुका गळ्यामध्ये घालायचे आणि पंढरपूरला जायचे. तर लोक त्यांना विचारायला लागले की हा काय प्रकार आहे. तर मग त्यांनी सांगितलं की हे ज्ञानोबा हे तुकोबा आहे, की जो वारकऱ्यांचा श्वासोश्वास आपण म्हणतो तो श्वासोश्वास हा ज्ञानोबा तुकोबा आहे. त्यांना आपण बरोबर घेऊन चाललो, आणि वाटचाल करीत असताना प्रत्यक्ष संत आपल्या संघ आहेत याचं भान ठेवून आपण ही वारीची परंपरा जोपासली पाहिजे. हे अखंडपणे चालू होती. 150 वर्षापर्यंत ती चालली. 150 वर्षाच्या नंतर दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. परंतु ज्या वेळेस ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी पदक्रमण करत असताना पुण्यातनं जायचे, दोन्ही पालख्या ह्या पुण्यातनं जायच्या, त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी हा सोहळा पाहिला. आणि ह्या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक की आपल्या सगळं विसरून एकत्र येऊन जर आपला धर्म पाळत असतील तर निश्चितपणाने सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सुद्धा गणेश उत्सवाची स्थापना केली. आणि गणेश उत्सव जो घरामध्ये गणपती बसायचा तोही त्यांनी मोठं त्याला सार्वजनिक रूप दिलं, आणि ते या पालखीच्या सोहळ्याच्या अनुषंगानेच त्यांना ते सुचलेलं आहे. सांगायचं म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये जात असताना जातपात धर्म लिंग भेद हे सगळं विसरून आपण वाटचाल करत असतो. त्या काळामध्ये 4000 वारकरी नारायण महाराजांबरोबर असायचे. त्याच्यासाठी प्रत्येक जाती धर्माला त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कामं पण असले वाटून दिलेली असायची, की रस्त्यात काय अडचण आली की त्यांनी त्या पद्धतीने ते करायचे. आणि हा सोहळा अखंडपणे चालू राहिला. ह्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये कधी व्यत्यय आला. आणि विशेष म्हणजे ह्या सोहळ्याला
संरक्षण छत्रपती संभाजीराजे दिले. तेव्हा ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज याच्या कैदेमध्ये होते, औरंगजेबच्या कैदेमध्ये होते, त्या काळात सुद्धा वारी झाली होती. कारण त्यांनी एक जिरेटो म्हणजे छत्री दिली होती तुकोबा ह्यांना, नारायण महाराजांना, की आपण हा ध्वज घेऊन चालायचा, हा स्वराज्याचा ध्वज आहे आणि आपल्याला कुठेही कुणी अडवणार नाही. आणि तेव्हापासून सरकारी संरक्षण या वारीला मिळालं. वा वा. आजही ते त्या परंपरेने आजही चालू आहे. परंपरा, जुन्या परंपरेचा आदर करत नवीन परंपरा पण स्वीकारावा लागत असतात. बरोबर. त्या काळामध्ये गळ्यातल्या पादुकानंतर खांद्यावरती पालखीचं स्वरूप आलं. कारण पालखीत बसणं हे एक मानाचं स्थान मानलं जायचं. त्याच्यानंतर पालखीमध्ये पादुका असायला लागल्या आणि तिथून पुढे मग बैलगाडी आली. छकडा टाईपमध्ये बैलगाडी असायची, त्याच्यात पालखी असायची. परंपरेने पुन्हा वाढत वाढत जाऊन आता चांदीचा रथ झालाय तुकोबासाठी, माऊलींसाठी चांदीचा रथ झालेला आहे. चांदीच्या रथामधनं पादुका जात असतात. परंतु या सोहळ्यामध्ये सर्वांना योग्य मान मिळाला पाहिजे आणि विशेषतः म्हणजे शेतकरी वर्ग या सोहळ्यामध्ये असतो. पाऊस पडू पाऊस नाही पडू पण तो आपली वारी चुकत नाही. एवढा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरातील एक व्यक्ती ही पंढरपूरला जातात. आपल्याला आठवत असं पानिपतचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला एक मराठा माणूस आपला त्या युद्धामध्ये सामील झाला होता. तर ही जी एकी आहे ही पालखी सोहळ्यातनं आलेली एकी आहे आणि संदेश दिले जातात. समजा काही राष्ट्रीय आपत्ती आली तर त्यातही तडजोड करतो वारकरी. मागील 2 वर्षात आपण पाहिलं, करोनाच्या काळात सुद्धा कुठलाही अट्टाहास न करता आपण शासनाच्या नियमाला मागे राहून एसटीमधनं सुद्धा वारी आपली पूर्ण केलेली आहे. कारण वारकऱ्यांची एक भावना आहे की एक पाऊल जरी आपण पंढरपूर टाकला तरी आपली वारी घडत असते आणि ह्या भावनेतच जातो. तुमचा महत्त्वाचा विषय आता होता की ते बैलांचा, रथासाठी जी बैलजोडी निवडली जाते. ह्यापूर्वी रथाला बैलजोडी मिळताना शेतकऱ्यांकडनं मागून घ्यायला लागायची किंवा बैल दे. शेतकरी पण द्यायचे, अगदी आवताचे सोडून बैल द्यायचे. परंतु आत्ताचा तुमचा हा सोशल मीडियाचा विषय आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही थोडासा आनंद वाटायला लागला की आपल्याला एक प्रसिद्धी मिळायला लागली आणि मग तिथनं पुढं बैल देण्यासाठी चढावडी शेतकऱ्यांमध्ये आता व्हायला लागली. आणि मग 10 जर अर्ज आले तर मग कुठली बैल आपल्याला निश्चित करायची. त्यामुळे मग संस्थांनी एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आलेले जेवढे अर्ज आहेत त्यांच्या गोठ्यावरती जाऊन त्या बैलाची पाहणी केली जाते. बैलाची पाहणी करत असताना सगळ्यात अगोदर ती व्यक्ती शेतकरी आहे का केवळ आपल्याला आता रथाला लावायची म्हणून कुठेतरी 5-10 लाखाची बैल घेऊन आलेत आणि गोठ्यात ठेवले, अशा लोकांचा आम्ही विचार करत. केवळ प्रसिद्धीसाठी त्याचा विचार होत नाही. तो शेतकरी असावा हा पहिला निकष. आणि शेतकरी असूनही तो बैलावरती तेवढं प्रेम करणारा पण असावा. बरोबर. किती बैल कशा पद्धतीची आहेत